श्रोत्यानो, इब्रिलोकास पत्र हे पुस्तक मला रोमकरास लिहिलेल्या पत्रा इतकेच महत्वाचे वाटते. जी. कॅम्पेबल मॉर्गन यांनी त्यांच्या गॉड्स लास्ट वर्ड टू मॅन या पुस्तकात असे म्हटले आहे. आज इब्रिलोकास पत्र या पुस्तकाला विशेष महत्व आहे, कारण नवीन करारातून ख्रिस्ताची जी प्रतिमा दिलेली आहे तिच्यापेक्षा हीन अशी प्रतिमा लोकांमध्ये प्रचलित झालेली आहे. याचे विवेचन करण्यासाठी मी अशातल्याच एका लेखकाचे अवतरण सांगतो. मानवी स्वभावातील उत्तम गोष्टींपैकी एक गोष्ट ही आहे की जेव्हा एखाद्याने आपल्या मित्रांकरिता आपला प्राण दिल्यानेच समस्या सुटू शकेल अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा एखादी धडाडीची व्यक्ती नेहमीच पुढे येते. कधी ताबडतोब, कधी उशिरा आणि स्वतःला बळी म्हणून सादर करते. दरीमध्ये उडी घेणारा एखादा कर्टियस, विष पिणारा एखादा सॉक्रेटिस, कल्वरीच्या वधस्तंभावर मरण पत्करणारा एखादा ख्रिस्त. त्याविषयी मी जास्त चर्चा करू इच्छित नाही, परंतु ख्रिस्ताला या जागेवर आणून बसवणे मला दुर्भाषणासारखे वाटते. आम्ही एखाद्या कर्टियस, एखाद्या सॉक्रेटिसविषयी योग्य ते बोलू शकतो, पण जेव्हा आम्ही एखाद्या ख्रिस्ताविषयी बोलतो तेव्हा आमचा त्याच्याविषयीचा संदर्भ हा नवीन करारातील त्याच्या प्रतिमेशी विसंगत असतो. एवढेच नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा जो एकमेवपणा आहे त्याला अध्यारतपणे विरोध करणाराही असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर ख्रिस्ताची एकमेवता हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. ख्रिस्ताला आम्ही एखादा ख्रिस्त असे संबोधू शकत नाही, कारण तो एकमेव, अद्वितीय, अनन्यसाधारण निरूपम आहे. डॉक्टर विल्यम पेंटिगिल यांनी त्यांच्या सिम्पल स्टडीज इन हिब्रूज या पुस्तकात सुरुवातीच्या विधानात वेगळाच भर दिलेला आहे. ते म्हणतात, आदामापासून मोशेपर्यंत 2500 वर्षे आणि मोशे ते मलाखी 1100 वर्षेपर्यंत संदेष्टे देवाच्या वतीने माणसाशी बोलत होते. परंतु 3600 वर्षांच्या शेवटी त्यांनी केलेले देवाचे प्रगटीकरण अगदी अपुरे होते. त्यानंतर 400 वर्षाच्या शांततेनंतर जेव्हा काळाची पूर्तता झाली, तेव्हा देवाने त्याच्या पुत्राला पाठविले आणि त्या पुत्रामध्ये देवाचे प्रगटीकरण परिपूर्ण आहे. ई. शूलर यांचे पुस्तक स्टडीज इन द एपिसल टू द हिब्रूज यातून मी तुम्हाला आणखी एक अवतरण सांगते. इब्रिलोकास लिहिलेले पत्र त्यातील ख्रिस्ती विश्वासाच्या महत्वाच्या सिद्धांतामुळे अत्यंत महत्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे. तसेच ते एक अंबर्यात तर्कशुद्धतेचे व सौंदर्यशाली पुस्तक आहे. त्याचे वाचन करणे म्हणजे स्वर्गीय हवेचा श्वास घेणे आहे. त्याचा अभ्यास करणे म्हणजे भारी आध्यात्मिक अन्न ग्रहण करणे आहे. त्याच्या शिक्षणानुसार चालणे म्हणजे ख्रिस्ती सत्याचे व खुद्द ख्रिस्ताचे ज्ञान यामध्ये अपरिपक्वतेपासून परिपक्वतेपर्यंत जाणे आहे. ते परिपूर्णतेकडे जाणे आहे. त्यानंतर आणखी एक विधान असे आहे, आपल्या प्रभूला त्याच्या महायाजकीय सेवेसह सादर करणारे नवीन करारातील एकमेव पुस्तक इब्रिलोकास पत्र याची मध्यवर्ती कल्पना हे ख्रिस्ताचे, देवाचा पुत्र आणि मानवपुत्र यांचे परम गौरव आहे. द हिब्रू एपिसल इन द लाईट ऑफ टाइप्स या पुस्तकाचे लेखक सर रॉबर्ट अँडरसन यांनी जी प्रस्तावना दिली आहे त्यातील काही विधानांचे मी भाषांतर तुम्हाला सांगू इच्छिते. त्यामुळे काही विचार स्पष्ट होतील. या पृथ्वीवरील मंडळी ही खरी द्राक्षवेल आहे. हे धर्मभ्रष्टतेचे एक धाडसी व अपवित्र असत्य आहे. ती जैतून वृक्ष आहे ही धर्म सुधारणेतील मंडळांच्या बहुसंख्य लोकांची भ्रामक कल्पना आहे. परंतु धर्मग्रंथाची शिकवण सुस्पष्ट आहे. ती म्हणजे ख्रिस्त खरी द्राक्षवेल आहे आणि इस्रायल जैतून वृक्ष आहे. कारण ज्यांना देव आधीपासूनच ओळखत होता त्या त्याच्या लोकांचा देवाने त्याग केलेला नाही. पाश्चिमात्य देशातील मंडळांनी फार काळापर्यंत इब्रिलोकास लिहिलेल्या पत्राचा स्वीकार केला नाही. त्याचे कारण असे होते की मंडळीला इस्रायलाची जागा बळकवायची होती. देवाने इस्रायलाला जी सर्व अभिवचने दिली होती ती मंडळीने स्वतःला लागू केली, स्वतःकरिता स्वीकारली आणि देवाचा इस्रायल देशाविषयीचा जो उद्देश होता तो त्यांनी नाकारला. आणि याचा परिणाम त्या सुरुवातीच्या काळात असा झाला की मंडळी शेम वंशीयांच्या विरुद्ध गेली व यहुद्यांचा तिने छळ केला. म्हणून देवाची इस्रायलाविषयीची योजना संपुष्टात आलेली आहे असे म्हणणे ही एक दुर्दैवी चूक आहे. आणि मला खात्रीने वाटतं की हे पत्र आम्हाला हे महान सत्य समजण्यास सहाय्य करेल की इब्री किंवा यहुदी हा यहुदीच आहे आणि जेव्हा तो ख्रिस्ती बनतो
तेव्हाही तो यहुदीच आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवाचे लेकरू बनते तेव्हा त्यामुळे तिचे राष्ट्रीयत्व बदलत नाही, परंतु त्यामुळे विश्वासणाऱ्याच्या समूहात, ज्याला मंडळी असे म्हणतात, त्यामध्ये तिचा समावेश होतो. आज परमेश्वर यहुदी व यहुदीतर लोकांना, त्याच्या नावाकरिता लोकांना पाचारण करीत आहे. जेव्हा या गोष्टीची परिपूर्ती होईल तेव्हा परमेश्वर मंडळीला या जगातून काढून नेईल आणि तो इस्रायलाविषयीची आपली योजना परिपूर्तीस नेईल. तसेच त्या काळातील यहुदीतर लोकांकरिता जी त्याची अभिवचने आहेत ती यहुदी लोकांच्याद्वारे पूर्णत्वास नेईल. मला वाटतं की जी 4 अवतरणे मी तुम्हाला सांगितली त्यांच्या साह्याने या पत्राची पार्श्वभूमी समजणे तुम्हाला सोपे जाईल. धर्म हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असे अनेकांना वाटते. परंतु तुम्हाला ठाऊक आहे काय, की जेव्हा माणूस स्वतःच्या प्रयत्नांनी देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जे मार्ग तयार होतात ते मार्ग पवित्र शास्त्र नाही, तर देवाने मनुष्यापर्यंत पोहोचणे आणि देवाने माणसाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग तयार करणे, हे जे सार्वकालिक सत्य आहे ते पवित्र शास्त्र आहे आणि त्या मार्गाविषयी इब्री लोकांचे पत्र आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की आपला ख्रिस्ती धर्म हा धर्म नाही, तो देवाने ख्रिस्ताच्या देहातून निर्माण केलेला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एक जिवंत मार्ग आहे. ख्रिस्तीत्व ही ख्रिस्ती विश्वासाची देवापर्यंतची वाटचाल आहे. या गोष्टीविषयी आपण इब्री लोकासपत्र या सुंदर पुस्तकातून शिकणार आहोत. हे पत्र नेमके कोणी लिहिले हा एक मोठा वादाचा प्रश्न आहे. पवित्र शास्त्राच्या अधिकृत प्रतीमध्ये या पत्राचे शीर्षक प्रेषित पौलाचे इब्री लोकासपत्र असे आहे. तरीही लेखक कोण हा या पत्रासंबंधीचा प्रश्न अनुत्तरित राहतो. पवित्र शास्त्राच्या इतर भाषांतरांनी इब्री लोकासपत्र एवढे शीर्षक ठेवले आहे. भाष्यकार या प्रश्नाच्या उत्तराविषयी सहमत नाहीत. टर्टुलियनच्या मते या पत्राचा लेखक बर्नबा हा होता. त्यासाठी त्याने पवित्र शास्त्रातील काही वचनांचा आधार दिला आहे. तर महान धर्मसुधारक मार्टिन लुथर यांच्या मते या पत्राचा लेखक अपुल्लोस हा होता. त्यानेही काही पवित्र शास्त्रीय व ऐतिहासिक पुरावे देऊन आपले मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर मगी यांच्या मते या पत्राचा लेखक प्रेषित पौल होता. त्यांच्या मते पवित्र शास्त्रीय व इतर पुराव्यानुसार पौलच या पत्राचा लेखक होता असे सिद्ध होते. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 34व्या वचनानुसार या पत्राचा लेखक बंधनात होता. हे वचन आपण आता वाचूया. कारण बंदिवानाबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. तसेच इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 24व्या वचनानुसार त्याने हे पत्र इटली या देशातून लिहिले. 13वा अध्याय 24वं वचन. तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र जनास सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि 23व्या वचनानुसार त्याचा साथीदार तिमथी हा होता. आपला बंधू तिमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हास कळावे. तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन. श्रोत्यांनो, या पत्राची लेखनशैली पौलाच्या लेखनशैलीसारखी आहे. तसेच डॉक्टर मगी यांच्या मते पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय व 15-16 या वचनानुसार पेत्रही या पत्राचा लेखक पौल आहे असे सुचवितो. ही वचने आपण वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 15 आणि 16 वचने. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करीतात तसा ह्यांचाही करीतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. पौलाने काही कारणासाठी आपली शैली बदलली व आपले नाव त्यात दिले नाही असे डॉक्टर मगींना वाटते. या वादग्रस्त प्रश्नाचा उहापोह आपण करणार नाही, पण या पत्राच्या वाचनावरून असे स्पष्ट दिसून येते की या पत्राचा लेखक एक चांगला वक्ता असावा. तो पवित्र शास्त्रात मुळावलेला होता, म्हणजे त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते. त्याची विचार करण्याची पद्धत अतिशय स्पष्ट व तर्कशुद्ध होती. विश्वासाच्या बाबतीत
तो फार मुळावलेला व आपल्या छळ सहन करणाऱ्या ख्रिस्ती बंधू भगिनींना विश्वासात स्थिर करण्यास समर्थ असलेला होता. आणि याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोणी हे पत्र लिहिले त्याने ते देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन लिहिले. म्हणजे या पत्राचा लेखक कोणीही असला तरी हे पत्र ईश्वर प्रेरित वचन आहे एवढी गोष्ट तुमच्या व माझ्याकरिता पुरेशी आहे. हे पत्र साधारण इसवी सन 70च्या आधी लिहिले असावे. काही अभ्यासकांच्या मते ते इसवी सन 85 किंवा 96 किंवा 90 साली लिहिल्या गेले. परंतु हे पत्र वाचत असताना असं खात्रीने वाटतं की त्यावेळेस एरुश्लेमेचे मंदिर अजूनही सुस्थितीत होते. रोमी सम्राट टायटस याने इसवी सन 70 साली ते उद्ध्वस्त केले. म्हणजे ते इसवी सन 70 पूर्वी लिहिण्यात आले असावे. श्रोत्यानो, या पत्राच्या वाचनातून हेही आमच्या लक्षात येते की हे पत्र नव्याने ख्रिस्ती झालेल्यांसाठी लिहिलेले नव्हते. त्यांनी आपल्या ख्रिस्ती विश्वासात परिपक्व व्हायला हवे होते अशी पत्रलेखक त्यांच्याकडून अपेक्षा करतो. श्रोत्यानो, गेल्या काही वर्षांमध्ये उपासना कार्यक्रमाद्वारे तुम्ही नियमितपणे पवित्र शास्त्राचे अध्ययन ऐकले आहे. त्यामुळे तुम्ही ख्रिस्ताच्या अधिक जवळ आला आहात. ख्रिस्ती सिद्धांत काय आहेत, त्यांची गरज काय आहे, हे तुम्हाला वारंवार सांगण्यात आलेले आहे. आणि मला वाटतं की या सर्व अध्ययनाद्वारे तुमच्या ज्ञानात व विश्वासात विशेष अशी परिपक्वता आलेली आहे. म्हणूनच या पुस्तकाचा अभ्यास वाटतो तितका अवघड असा तुम्हाला जाणवणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. होऊ शकतं की तुमच्यापैकी अनेक जण नव्याने ख्रिस्ताकडे आलेले आहेत व ख्रिस्ती विश्वासाविषयी बालकाप्रमाणे आहेत. परंतु अशांनाही मी सांगू इच्छिते की हे अध्ययन प्रार्थनापूर्वक आहे का, ते समजून घेण्यासाठी आपले मन एकचित्त करा. तुम्ही ऐकत असताना पवित्र आत्म्याने तुमचे अंतःचक्षु प्रकाशित करावेत, त्याने तुम्हाला शिकवावे म्हणून प्रार्थना करा. कार्यक्रम ऐकण्यापूर्वीच आवश्यक तो शास्त्रभाग वाचून अध्ययनासाठी मानसिकरित्या तत्पर व्हा. माझा पूर्ण विश्वास आहे की या पत्राचे अध्ययन केल्यानंतर तुमच्या विश्वासाच्या जीवनात फार फरक घडून येणार आहे आणि ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानाचे अमूल्य भांडार तुमच्या पदरात पडणार आहे. सुप्रसिद्ध इंग्रजी कवी कोलरिज याने असे म्हटले की रोमकरास लिहिलेल्या पत्राने ख्रिस्ती विश्वासाची आवश्यकता प्रगट केली, परंतु इब्री लोकास लिहिलेल्या पत्राने ख्रिस्ती विश्वासाचे श्रेष्ठत्व प्रगट केले. हा विचार संपूर्ण पत्रातून अधिक चांगला या शब्दाद्वारे व्यक्त झालेला आहे आणि हा शब्द या पत्रात 13 वेळा वापरण्यात आला आहे. तुलनात्मक तर तम भावाचा उपयोग येथे करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, हे पत्र आम्हाला सांगते की नियमशास्त्र श्रेष्ठ आहे, परंतु कृपा ख्रिस्ताद्वारे कृपा श्रेष्ठतम आहे. तर येणारे गौरव सर्वश्रेष्ठ आहे. जे अधिक चांगले आहे, उत्तम आहे, ते इब्री लोकास पत्र यात सादर करण्यात आले आहे. परिपूर्ण किंवा उत्तम या अर्थाचे शब्द या पत्रामध्ये 15 वेळा वापरण्यात आलेले आहेत. आम्हाला आव्हान करणारे हे पुस्तक आहे. करूया या अर्थाचे शब्द 13 वेळा व होऊ दे या अर्थाचा शब्द 5 वेळा वापरण्यात आला आहे. तसेच काही महत्वाच्या सत्यांकडे आम्ही लक्ष लावावे असेही आम्हाला सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, इब्री लोकास पत्र 3रा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकास पत्र 3रा अध्याय पहिलं वचन, यास्तव पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो, आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. तसेच याच पत्रातील 12व्या अध्यायातील 3रे वचन आम्हाला सांगते. 12वा अध्याय 3रे वचन, ज्याने आपणाविरुद्ध पाप करणाऱ्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मने खचून धीर सुटणार नाही. नेमकी हीच गोष्ट या पत्राच्या अध्ययनातून आम्ही करणार आहोत. आम्ही आमच्या विश्वासाचा उत्पादक व तो पूर्ण करणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याचकडे लक्ष लावणार आहोत. आणि मला वाटतं की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकरिता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण आता या पुस्तकाची रूपरेषा लक्षात घेऊया. या पुस्तकातील पहिले 10 अध्याय हे सैद्धांतिक म्हणजे सिद्धांत किंवा मूलतत्वे यांच्याविषयी आहेत. या विभागात येशू ख्रिस्त हा जुन्या करारातील व्यवस्थेपेक्षा अधिक चांगला आहे हे तत्व मांडण्यात आले आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनात ख्रिस्त संदेष्टांपेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगण्यात आले आहे. तर याच अध्यायाच्या 4थ्या वचनापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 18व्या वचनापर्यंत ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ,
त्याचे देवत्व व त्याची मानवता व या तत्वांचा समावेश आहे. याच विभागातील दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 4 वचनांमध्ये भरकटण्याच्या धोक्याचा इशारा दिलेला आहे. इब्री लोकासपत्र 3 अध्याय पहिल्या वचनापासून ते 4 अध्यायाच्या 2 वचनापर्यंत ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलेले आहे. याच विभागात म्हणजे 3 अध्यायाच्या 7व्या वचनापासून 4 अध्यायाच्या 2 वचनापर्यंत शंका धरण्याच्या धोक्याची सूचना दिलेली आहे. 4 अध्यायाच्या 3 वचनापासून 13व्या वचनापर्यंत ख्रिस्त यहोशवापेक्षा श्रेष्ठ आहे हा विचार मांडलेला आहे. तर 4 अध्यायाच्या 14व्या वचनापासून ते 7व्या अध्यायाच्या 28व्या वचनापर्यंत लेव्यांच्या याजकीय सेवेपेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ आहे हा विचार मांडण्यात आला आहे. याच विभागात नीट न ऐकणे व बहकणे या 2 धोक्यांचाही इशारा देण्यात आलेला आहे. मलकी सदेकाच्या प्रकाराप्रमाणे ख्रिस्त आमचा महायाजक आहे हे सत्य 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून 28व्या वचनापर्यंत स्पष्ट करण्यात आले आहे. तो सदा सर्व काळचा याजक आहे. तो परिपूर्ण याजक आहे आणि त्याचे व्यक्तित्व परिपूर्ण व सर्व काळच्या याजकाचे आहे हे तत्व या विभागात मांडलेले आहे. आमचा महायाजक म्हणून अभिवचनांवर आधारित असलेल्या अधिक चांगल्या करारावर रचलेल्या श्रेष्ठतम मंदिरात सेवा करीत आहे हे सुंदर सत्य 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून 10व्या अध्यायाच्या 39व्या वचनापर्यंतच्या विभागात मांडलेले आहे. त्यामध्ये खरा निवास मंडप, जुन्या करारापेक्षा चांगला नवीन करार, जुन्या मंदिरापेक्षा चांगले नवीन मंदिर, श्रेष्ठतम अर्पण, उत्तेजन या सर्व बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये 10व्या अध्यायाच्या 26 ते 39 या वचनांमध्ये 5वा धोका, तिरस्कार करण्याचा धोका याविषयी सूचना दिलेली आहे. इब्री लोकासपत्र याचा 2रा विभाग व्यावहारिक बाबींविषयी आहे. तो 11 ते 13 या अध्यायांनी बनतो. त्यात विश्वासाविषयी आम्हाला 11व्या अध्यायातील 1 ते 40 या वचनात सांगितलेले आहे. तर आशेविषयी 12व्या अध्यायातील 1 ते 29 या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळते. त्यामध्ये ख्रिस्ती विश्वासाची शर्यत व विश्वासणाऱ्यांचा संघर्ष यांच्याविषयीही शिक्षण देण्यात आलेले आहे. 13व्या अध्यायामध्ये प्रीती ही मध्यवर्ती कल्पना आहे. त्यामध्ये विश्वासणाऱ्याचे गुप्त जीवन, विश्वासणाऱ्याचे सामाजिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन व शेवटचा आशीर्वाद देण्यात आलेला आहे. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 19 ते 23 या वचनातून आम्हाला सांगण्यात आले आहे. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 19 ते 23 वचने. म्हणून बंधजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. प्रिय श्रोत्यांनो, देवाने आमच्यासाठी सिद्ध केलेला सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी, त्याने देऊ केलेले आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या देहातून मार्ग तयार केला आहे. विपुल व सार्वकालिक जीवनाच्या भव्य व सुंदर प्रासादात जर आम्हाला प्रवेश करावयाचा आहे, देवाच्या मौल्यवान समक्षतेला अनुभवायचे आहे, तर ख्रिस्ताला आपला तारक म्हणून स्वीकारणे पर्याप्त आहे. पवित्र शास्त्र सांगते की नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात कोणाचाही प्रवेश होऊ शकत नाही आणि पापांची कबुली देऊन ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून स्वीकारल्याशिवाय नवीन जन्मही अनुभवायस येत नाही. तीच देवाच्या राज्यात प्रवेश मिळविण्याची पात्रता आहे. श्रोत्यानो, मला माहीत नाही की तुमचं आत्मिक जीवन कशा प्रकारचं आहे. जर तुम्ही अंधविश्वासामध्ये आज गुरफटलेले आहात किंवा तुम्हाला वाटतं की मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु ठिकाण तर एकच आहे, कुठल्याही मार्गाने आम्ही गेलो तरी देवाजवळ पोहोचू, असं नाही श्रोत्यानो.
देवाने खुद्द एकच मार्ग स्वर्गामध्ये प्रवेश करण्याकरिता, परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरिता उघडलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून कोणीही पित्याजवळ जाऊ शकत नाही. मनुष्यत्यानो, आपले सर्व प्रयत्न थांबवा. तुम्ही जर पुण्य कार्य करून किंवा तीर्थस्थानी जाऊन दुसऱ्या कुठल्याही प्रकारे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहात किंवा पापांची क्षमा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहात, तर तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहे. मार्ग एकच आहे, सत्य एकच आहे, जीवन एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याजवळ या आणि त्याला आपला तारणारा म्हणून आजच स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.